वेलकम टू प्राइस लाईन बॉट. टाईम इज 8:28. तर आत्ता सध्या बिटकॉइन काय आलं या ठिकाणी जर आपण प्रायमरी मूव बघितली ना तर ती 50% ऑलरेडी यांनी काय केलेली कव्हर केलेली सध्या. आणि आपण काय करतो आता बाय साईडचा जर सिग्नल या ठिकाणी क्रिएट झाला ना तर आपण या ठिकाणी अप साईडचा ट्रेड घेणार आहे. तेच जर बघतो ना तर आता बिटकॉइन हा जबरदस्त व्होलटाईल मागच्या 15-20 मिनिटामध्ये झालेला दिसतोय आपल्याला. आता यापुढे जर व्होलेटिलिटी अजून जर वाढली ना तर आपल्यासाठी बेटरच राहील, कारण व्होलेटिलिटी जी असते ना ती बायरसाठी कधीही चांगली असते, मग ती कुठल्याही बाजूची व्होलेटिलिटी असो, डाऊन साईड किंवा अपसाईड. आणि सध्या आता या ठिकाणी एक सिग्नल क्रिएट झाला होता बाय सिग्नल, आणि आता बघतोय ना तर त्याच्यानंतर जबरदस्त अपसाईडची मुवमेंट झाली. तर जशी नेक्स्ट मुवमेंट येईल ना, जसंही नेक्स्ट सिग्नल जनरेट होईल ना, आपल्या सेटअपनुसार आपण त्या ठिकाणी एंट्री बनवणार आहे. ऑलरेडी या ठिकाणी थोडासा सेलिंग प्रेशर दिसतोय आपल्याला. तर आपण काय करतो या ठिकाणी बिटकॉइन शॉर्ट करतोय. शॉर्ट करताना आपण थोडीशी कमी क्वांटिटी वापरणार आहे, कारण आपला जो सेटअप आहे ना त्यानुसार आपण ट्रेड या ठिकाणी पंच नाही करत आहे, आपण थोडीशी अर्ली एंट्री करतोय. तर त्या कारणाने आपण काय करतोय, थोडीशी कमी क्वांटिटीच या ठिकाणी शॉर्ट करतोय. आणि त्याचं जर आत्ता स्टॉप लॉस टार्गेट जर बघितलं ना तर 1:1च्या रेशोने आपण या ठिकाणी टार्गेट आणि स्टॉप लॉस आपण काय करतोय ठेवतोय. तर याचा टार्गेट जो पहिला आपण स्टॉप लॉस सेट करू, जेणेकरून काय होईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण $16 स्टॉप लॉस आणि $16 काय केलेलं आहे टार्गेट ठेवलेलं आहे. तर आता बघू, आपण एंट्री केलेली या ठिकाणी. तर आपला सिग्नल पण जनरेट झाला होता, आणि या जर मदर मूव बघितली ना किंवा प्रायमरी मूव, त्याच्यानंतर अपसाईडची मुवमेंट आली. अगेन या ठिकाणी रेसिस्टन्स फेस केला, आणि एक्सपेक्टेड मूव आपली थोडीशी डाऊन साईडची आहे. मला वाटतं ह्या कॅन्डलची कॅन्डल आली होती ना त्याच्या लोपर्यंत तरी आत्ताची सध्याची मुवमेंट आली पाहिजे, जेणेकरून आपलं काय होईल या ठिकाणी टार्गेट हिट होईल. तर लेट्स सी काय होतं, टार्गेट हिट होतो की स्टॉप लॉस हिट होतो. आत्ता जर बघतो ना आपण तर या ठिकाणी आपलं काय झालेलं आहे, आत्ता जस्ट टार्गेट हिट झालेलं आहे. आणि आपली एंट्री ही होती, याचा स्टॉप लॉस आपण हा ठेवला होता, आणि आपण जवळजवळ या ठिकाणी 16 पॉईंटचा या ठिकाणी काय केलेलं आहे टार्गेट बुक करू शकलो आहे. तर नेक्स्ट ट्रेड आता जसे अपॉर्च्युनिटी येईल ना तसं आपण काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. आणि तेच जर बघतो ना या ठिकाणी आपण आपला जो बॉट आहे ना, या ठिकाणी आपल्या बॉटने आपल्याला काय दिलं होतं, सेल सिग्नल दिला होता. तर तो सेल सिग्नल आपण काय केला, एक्झिक्यूट केला. आणि त्याच्यानंतर जर बघतो ना तर जवळजवळ आपला 1:1च्या रेशोने या ठिकाणी आपला काय झालेला आहे टार्गेट हिट झालेलं आहे. आणि आपला स्टॉप लॉस जो होता ना तो रेसिस्टन्सला आपण ठेवलेला होता. आता नेक्स्ट आपण काय करतोय, जसंही अपॉर्च्युनिटी भेटेल ना त्यानंतर मग मी नेक्स्ट ट्रेड या ठिकाणी एक्झिक्यूट करणार आहे. तो आता आपण काय करतोय, सेकंड ट्रेड घेतोय. सेकंड ट्रेड देखील मी या ठिकाणी काय करणार आहे, शॉर्ट ट्रेड घेणार आहे. कारण जर या ठिकाणी बघितलं ना तर एक रेसिस्टन्स आपल्याला मार्क झालेला दिसतोय. अपसाईड ट्रेंडिंग चॅनल या ठिकाणी दिसत होता, आणि त्यानंतर काय झालेलं आहे या ठिकाणी डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी आपल्याला आता बघायला भेटते. तर आपण काय करू, एक सेल साईडचा ट्रेड इनिशिएट करू. आणि सेलिंग करताना मी काय करणार आहे, याचा स्टॉप लॉस त्याचा हाय ठेवणार आहे. आणि क्वांटिटी जी असेल ना आपली ती आपण थोडीशी आता काय करतोय जास्त ठेवतोय. तर याचं एकच कारण आहे की प्रिव्हियस ट्रेड आपण थोडंसं कमी क्वांटिटीत केलेला, हा ट्रेड आपण काय करतोय थोडा जास्त क्वांटिटीत काम करतोय. तर ही जी ट्रेंड लाईन दिसते ना तुम्हाला, तर मला वाटतं की ह्या ट्रेंड लाईननुसार ना मार्केट बिटकॉइन थोडंसं अजून डाऊन साईड देण्याची शक्यता आहे. तर ह्या लेवलपर्यंत तरी बिटकॉइन आलं पाहिजे अशी मी अपेक्षा करतोय. आणि आपल्या बॉटनी देखील या ठिकाणी सेल सिग्नल दिलेला आहे. तर या ठिकाणी मी काय करतोय, आपण सेल सिग्नल दिला असल्यामुळे आपण काय करतोय या ठिकाणी एक बिटकॉइनला ना 0.30च्या लॉटने आपण या ठिकाणी शॉर्ट करतोय. आणि स्टॉप लॉस ठेवण्याची पद्धत जी आहे ना आपली, त्याच पद्धतीने आपण स्टॉप लॉस देखील तसाच ठेवतोय. तर प्रिव्हियस स्विंग हाय जो असेल ना तो आपला स्टॉप लॉस 1:1च्या रेशोने आपण काय करतो, त्याचा स्टॉप लॉस जो आहे ना या ठिकाणी ठेवतोय. तर त्याचा जो स्टॉप लॉस जो आहे ना तो आपला झाला आहे $40.40. आणि टार्गेट देखील आपण काय करतोय
$40च या ठिकाणी आपण ठेवणार आहे. तर अशा प्रकारे काय होतं आहे, आपण सध्या या ठिकाणी ट्रेडमध्ये स्टॉप लॉस आणि टार्गेट या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, मार्क केलेलं आहे. तर आपण बघतो ना, तर आपण एंट्री केल्या केल्या डाऊन साईडची मुवमेंट चालू झालेली. 20 पॉईंटचा या ठिकाणी $20चा आपल्याला प्रॉफिट दिसतोय. तर अशा प्रकारे जर बघितलं ना, तर बिटकॉईन आपला जो आहे ना, तर ह्या लेवलपर्यंत तरी यांनी या ठिकाणी फर्स्ट सपोर्ट घेतला पाहिजे. कारण प्रिव्हियस स्विंग लो जो आहे ना, तो हा आहे. या ठिकाणी जर त्यांनी सपोर्ट घेतला तर तरच आपण काय करतो, या ठिकाणी टार्गेट अचीव करतोय. तर या ठिकाणी आपलं जे टार्गेट आहे ना, ते अचीव झालेलं आहे टेक्निकली. पण आपण एक्सएनएचं स्टँडर्ड अकाउंट यूज करतो ना, त्याच्यामुळे जी आपली बाईंगची जी लेवल आहे ना, ती आपली ह्या स्प्रेडनी होत असते. जोपर्यंत ह्या स्प्रेडची प्राईस याला क्रॉस करत नाही ना आपल्या टार्गेटला, तर तोपर्यंत तरी आपण या ठिकाणी ट्रेडमधून एक्झिट नाही होणार, किंवा आपली जी या ठिकाणची जी बाय ऑर्डर आहे ना, ती एक्झिक्यूट नाही होणार. कारण सध्याची बायचा स्प्रेड चालू आहे ना, तो आपल्याला दिसतो ही जी निळी लाईन आहे ना, त्या लेवलला चालू आहे. आणि टेक्निकली जर बघायला गेलं ना, तर परपेच्युअल फ्युचरमध्ये आपलं टार्गेट जे आहे ना, ते सध्या अचीव झालेलं आहे. तर हा आपला संध्याकाळचा दुसरा ट्रेड असेल. फर्स्ट ट्रेडमध्ये आपण जवळजवळ 16 पॉईंटच्या ठिकाणी टार्गेट हिट केलं होतं. आणि आता जर बघतो ना, तर आपला स्टॉप लॉस आपलं जे टार्गेट आहे ना, टार्गेटच्या जवळच ती सध्या प्राईस ट्रेड करते. पण प्रॉब्लेम हा आहे ना, की या ठिकाणी हे जो स्प्रेड आहे ना, या स्प्रेडमुळे सगळा प्रॉब्लेम होतो आहे. तर आपण काय करतो, आपला जो स्टॉप लॉस आहे ना, तो कॉस्ट टू कॉस्ट आणतो आहे, जेणेकरून जरी अपसाईडची मुवमेंट झाली ना, कारण टेक्निकली आपलं जे टार्गेट आहे ना, ते हिट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे टार्गेट आहे ना, ते अचीव झालेलं आहे या ठिकाणी. तर आपलं टार्गेट जवळजवळ या ठिकाणी जर बघितलं ना, तर 40 पॉईंटचं होतं, $40चं होतं. आणि सकाळी आपण जर बघितलं ना, तर मगाशी 16 पॉईंटच्या ठिकाणी काय केलेलं आहे, प्रॉफिट जनरेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतो आहे, हा या ट्रेडमधून आपण एक्झिट झालेलो आहे. तर सांगताना मला एवढं सांगायचं, की आपण जर प्राईज ॲक्शन नीट फॉलो केली ना, तर डेफिनेटली आपल्याला त्या ठिकाणी काय होतं आहे, प्रॉफिट होतो. आता या ठिकाणी जर बघितलं ना, तर या ठिकाणी काय होतं, रेसिस्टन्स होता. आपण काय केलं, रेसिस्टन्सला या ठिकाणी शॉर्ट केलं. जसंही हे आपल्याला कन्फर्मेशन दिला, आपल्या बॉटनी सेल सिग्नल दिला ना, तर त्या ठिकाणाहून काय केलं, आपण सेल केलेला आहे. आणि हाय प्रॉबेबिलिटी स्विंग जे असतात ना, तेच आपलं बॉट काय करून देतो, आपल्याला मार्क करून देतो. या ठिकाणी अपसाईडचा चॅनल होता. अपसाईडचा चॅनल जसंही क्रॉस झाला ना, आपण या ठिकाणी डाऊन साईडसाठी ट्रेड घेतला. आणि अगेन आपण काय केलेलं आहे, बॅक टू बॅक 2 टार्गेट हिट केलेले आहे. आणि तेच जर बघितलं ना, प्रिव्हियसली आपण या ठिकाणी देखील शॉर्ट केला होता. आणि त्यानंतर आपण काय करतोय, या ठिकाणी शॉर्ट करून आपलं या ठिकाणी देखील टार्गेट हिट झालं होतं. तर अशा प्रकारे जर तुम्ही ट्रेड करत असाल ना, तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे. आणि प्राईज ॲक्शन किंवा आपण बोलतो कॅन्डलिस्टिक पॅटर्नवर जास्त फोकस करण्यापेक्षा तुम्ही जर बॉट किंवा ॲटोमॅटिक ट्रेडिंगकडे थोडासा फोकस केला ना, तर काय होतं माहिती आहे का, आपलं जे पण लॉजिक असतं ना, आपला बॉट आपल्या लॉजिकला धरून काय करतो, आपल्याला इंडिकेशन देतो. इंडिकेशन्स मीन्स बाय आणि सेल सिग्नल क्रिएट करून देतो. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं, त्यामुळं आपल्याला एक ॲडिशनल कन्फर्मेशन भेटतं व ॲडिशनल एक फिल्टर भेटून जातं, या ठिकाणी बाय करायचं किंवा या ठिकाणी सेल करायचं. व ज्यावेळेस आपल्याला ॲडिशनल कन्फर्मेशन भेटतं ना, त्यावेळेस आपण कॉन्फिडेंटली ट्रेड करतो व राईट साईड आणि विनिंगचे चान्सेस त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली वाढतात. म्हणून मी वारंवार सांगत आलेलो आहे, जेवढे पण प्रॉप डेक्स असतील किंवा मोठमोठे इन्स्टिट्यूशनल ट्रेडर असतील ना, ते सगळे या गोष्टींचा वापर करतात, अल्गो ट्रेडिंगचा वापर करतात. आणि ते जर बघितलं ना, तर ते जवळजवळ 7 to 8% जेवढे प्रॉफिटेबल ट्रेडर आहे ना, आउट ऑफ 100, तर तेच ट्रेडर आहेत. त्याच्यामुळं आपण जोपर्यंत या गोष्टी फॉलो करतोय ना, तोपर्यंतच आपण प्रॉफिटमध्ये राहणार. त्याच्यामुळं मी वारंवार सांगत आलेलो, आत्ताही सांगतोय, बॉट किंवा ॲटोमॅटिक ट्रेडिंगकडे थोडासा फोकस करा, शिफ्ट करा. तुमची सायकोलॉजी देखील चांगली राहील आणि ट्रेडमध्ये बसण्याचा तुमचा जो कॉन्फिडन्स असेल ना, तो सुद्धा चांगला राहील. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी 2 ट्रेड आपण सक्सेसफुली अचीव केलेले आहे. सक्सेसफुली दोन्ही ट्रेडचे आपले टार्गेट हिट झालेले आहेत. ऑलराईट, टाईम इज 9:54. तर या ठिकाणी काय करतोय, आपण 2 ट्रेड घेतले होते. ते 2 ट्रेडपैकी आपले दोन्ही या ठिकाणी बघतोय ना, तर काय झालेलं आहे, टार्गेट या ठिकाणी आपले हिट झालेले आहे. तर मी यानंतर आता मोठ्या अकाउंटनी ट्रेड करतोय. तर आपण जे सध्या यूट्यूबचं आपलं जे पण आता करंट अकाउंट आहे ना, त्यावर मी ट्रेड नाही करणार. तर या ठिकाणी मी तुम्हाला 1-2 लर्निंग सांगणार आहे.
तर लर्निंग कशा माहिती का, बिटकॉइन आणि सेन्सेक्सच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं ना, तर बिटकॉइन खूप मॅच्युअरली ट्रेड करतो आणि सेन्सेक्स जर बघितलं ना तर इमॅच्युअरली ट्रेड करतो. तर आपण असं बोलू शकतो हा बिटकॉइन जो आहे ना तो खूप मॅच्युअरली किंवा प्राईज ॲक्शन, सपोर्ट अँड रेसिस्टन्स किंवा आपण बोलतो ट्रेंड लाईन, जसं की ही ट्रेंड लाईन बघितली ना, अशा ट्रेंड लाईन वगैरे ह्या गोष्टी सगळ्या तो फॉलो करतो. म्हणजे जेवढं पण प्राईज ॲक्शनच्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या बिटकॉइन फॉलो करतो. आणि ते जर आपण बघतोय ना सेन्सेक्स, तर सेन्सेक्स आहे ना इमॅच्युअर इंडेक्स झालेला आहे सध्या. मॅन्युप्युलेशन खूप वाढलेलं आहे त्याच्यामध्ये. कारण खूप या ठिकाणी जर सेन्सेक्समध्ये जर बघितलं ना खूप सारे लोक या ठिकाणी काय करतात, सेन्सेक्समधून बाहेर पडलेले. त्याच्यामुळे काय झालं, लो व्हॅल्यूमुळं ना तो इंडेक्स किंवा सेन्सेक्स इंडियन मार्केट आहे ना ते मॅन्युप्युलेट करायला खूप त्यांना सोपं जाऊ राहिलं. तर त्याच्यामुळे मी काय करतोय सध्या सेन्सेक्सवरून टोटली फोकस शिफ्ट केलेला आहे, तो बिटकॉईनमध्ये केलेला आहे. आणि आत्ता जर बघितलं ना आपण, तर आत्ता जवळजवळ मी जवळजवळ आत्ता जर बघितलं तर हे 40 पॉईंट आणि प्लस 16, तर असे जर बघितले तर जवळजवळ $56 म्हणजे जवळजवळ 4-4.5 रुपयाचा या ठिकाणी इव्हिनिंगला प्रॉफिट जनरेट केलेला आहे. तर आपण काय केलं पाहिजे माहिती का, सध्या जर बघितलं ना तर बिटकॉईनमध्ये थोडी जास्त ट्रेड केले पाहिजे, जेणेकरून काय होईल, आपली जी पॉझिटिव्ह किंवा जी आपण बोलतो ना ज्या ट्रेडरच्या लाईफमध्ये जी गोष्ट पाहिजे ना, जसे की पॉझिटिव्ह अप्रोच तो आपल्याला राहील. कारण सेन्सेक्स जर बघितलं ना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये एवढे स्टॉप लॉस होत आहेत ना, मार्केट तिथल्या तिथंच फिरतं आहे. म्हणजे जनरली फॉर एक्झाम्पल आता जर बघतोय ना, तर ही जी व्हॉलिटिलिटी जी आहे ना, ही व्हॉलिटिलिटी बघितली ना आपण तर कंटिन्युएशन झालेली आणि आता थोडीशी ड्रॉप होईल. तर मी तुम्हाला सेन्सेक्सची व्हॉलिटिलिटी सांगतो. सेन्सेक्स एवढा भंगार इंडेक्स आहे ना, म्हणजे एवढा खराब ट्रेड होतो ना, तर त्याची काय होती, जागीच 15 मिनिटामध्ये व्हॉलेटाईल होतो आणि त्याच्यानंतर जो साईडवेज होतो ना तो मग आपण काय करतो, ही जी व्हॉलिटिलिटी वाढली ना, ह्या व्हॉलिटिलिटीला आपण काय करून ह्या व्हॉलिटिलिटीचं कन्फर्मेशन घेऊन आपण या ठिकाणी 1:1 1:2च्या मोठमोठे ट्रेड काय करतो आपण फिक्स करतो. तो काय करतो मग त्यानंतर या ठिकाणी स्टॉप लॉस घेतो अगेन आणि आपल्याला आपले जे ऑप्शनच्या पोझिशन असतील ना ते एक्झिट करायला लावतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्टॉप लॉस हंटिंग होती. म्हणजे सांगताना हे सांगतोय की ज्या इंडेक्समध्ये किंवा ज्या पर्टिक्युलरली इन्स्ट्रुमेंटमध्ये आपल्याला व्हॉलिटिलिटीचा अंदाज येईल ना, त्या इंडेक्समध्ये ट्रेड केलेलं कधीही आपल्याला प्रॉफिटेबलकडे घेऊन जाणार असणार आहे, कम्पेअर टू जे लो व्हॉलिटिलिटी किंवा मॅन्युप्युलेटिव्ह इंडेक्स आहे. जसं की 2 तास खूप व्हॉलिटाईल आणि त्याच्या नेक्स्ट मिनिटाला व्हॉलिटिलिटी ड्रॉप, पूर्ण मार्केट रेट झालं. त्याच्यानंतर त्याने काय होतं, आपली जी सायकोलॉजी आहे ना ट्रेडरची ती खराब होती व आपले जे ट्रेड आहेत ना त्या ठिकाणी फसतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो सेन्सेक्स थोडंसं आहे ना या ठिकाणी इग्नोर करा. सेन्सेक्स म्हणजे काय झालेलं आहे सध्या, आपण म्हणतो ना म्हातारं झालेलं आहे. तर त्या इंडेक्समध्ये टोटली इग्नोर करा, त्यामध्ये तुम्ही पैसे लूजच करणार आहे. आणि जर बिटकॉईन बघितलं, बिटकॉईन अतिशय चांगल्या प्रकारे ट्रेड करतोय आणि त्याची प्राईज ॲक्शन देखील बघतोय ना आपण, तर प्राईज ॲक्शन देखील आपल्या जे पण कन्सेप्ट आहे ना प्राईज ॲक्शनची त्याला सपोर्टिव्ह आहे. म्हणजे तुम्ही जरी थिअरिटिकली स्टडी करत असाल किंवा झालेला असाल ना तुमचा, तर त्याला रिस्पेक्ट करणारा हा बिटकॉईन आहे किंवा क्रिप्टोचे जेवढे पण इंडेक्स आहेत ना ते आहेत. तर त्याच्यामुळं मग आणि अजून एक पॉईंट होता की आपण काय करतोय, सपोज मोस्ट ऑफ द जे आहेत ना लोक ते काय करतात, फुल टाईम ट्रेडिंग किंवा आपण बोलतो की त्याच्यासाठी हे करतायत. तर असे पण बरेच लोक आहे की ते जॉब करतात किंवा ते जॉबमध्ये सॅटिस्फाय नाही आहे. आपण जर बघतो ना ट्रेडिंगमध्ये, तर मी म्हणजे आत्ता जर बघितलं तर जवळजवळ 4,000चा प्रॉफिट 2च ट्रेडमधून मी काय केलेलं आहे, जनरेट केलेला आहे. आणि खूप बेसिक गोष्टींचा यूज केलेला आहे, खूप मोठ्या गोष्टींचा यूज नाही केलेला. तर अशा प्रकारे जर तुम्हाला पॅसिव्ह इन्कम जनरेट करायची असेल ना, तर तुम्ही बिटकॉईन ट्रेड करू शकता. इव्हिनिंगला ट्रेड होतो, इव्हिनिंगला पण 1-2 ट्रेड मारून तुम्ही काय करू शकता, चांगल्या प्रकारे एक पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकता. तर अशा प्रकारे काय करतो मी, हा जो सेशन आहे ना आपला, तर हा क्लोज करतोय. हा जो आपला यूट्यूब चॅनल आहे ना, हा तुमच्या मित्रांना नक्की अप्रोच करा, त्यांना शेअर करा, सबस्क्राईब करायला लावा आणि त्याचबरोबर आपला हा जो व्हिडिओ आहे ना याला नक्की लाईक करा.